ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गणपती बाप्पाच्या आगमनानंतर आज विसर्जनासाठी महानगरपालिका मोठ्या प्रमाणात सज्ज झालेली पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे दादर चौपाटी परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी महानगरपालिकेकडून चौपाटी परिसरात या ठिकाणी भरती आणि ओटीचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर लावलेत, पोस्टर लावलेत। या पोस्टरवरती भरतीचे दिवस, वेळ, तारीख आणि किती वाजता असणारे, किती उंच लाटा असणारे याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। विशेषतः पाहायला गेलं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाचं विसर्जन, घरगुती गणपती असेल, 5 दिवसाचे गणपती असेल, 7 दिवसाचे गणपती असतील किंवा अनंत चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक मंडळाचे मोठमोठे गणपती असतील, या सर्वांचेच विसर्जन करण्यासाठी महानगरपालिका सज्ज झालेली आहे। शहरामध्ये अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव बनवण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे मोठ्या गणपतीसाठी चौपाटी असेल, त्याचबरोबर चौपाटीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे, जंगी तयारी करण्यात आली आहे। विशेषतः या तयारीमध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचे कर्मचारी असतील ते देखील असणारे आणि त्याचबरोबर CCTV देखील या ठिकाणी लावण्यात येणार आहेत आणि लावलेले आहेत। त्या CCTVच्या माध्यमातून पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात असणार आहेत आणि जेणेकरून कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील या ठिकाणी पोलीस देखील सज्ज राहणार आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर मुंबई, दादर आसपासच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव शहरभरामध्ये बनवण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी छोट्या मूर्त्या ज्या आहेत त्या विसर्जन करण्यात येणार आहेत। तर दुसरीकडे समुद्र किनाऱ्यावरती मोठे सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या मूर्त्या आहेत, त्यांचं देखील विसर्जन होणार आहेत। सध्या आपण पाहिलं तर 1.5 दिवसाचे गणपती या ठिकाणी विसर्जनासाठी आज सकाळपासूनच चौपाटी परिसरामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहेत। तर दुसरीकडे पाहिलं तर 5 दिवसाचे असतील, 7 दिवसाचे असतील आणि अनंत चतुर्थी असेल, या चतुर्थीच्या वेळेला देखील मोठ्या प्रमाणात अनेक मंडळ जे आहेत ते चौपाटी परिसरामध्ये गणपती विसर्जनसाठी येतात। तरी या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अनेक मंडळाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सूचना फलक असतील किंवा निर्माल्य जमा करण्यासाठी कळस असेल तो देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। एकंदरीत या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेकडून जी आवश्यकता आहे, सोयी आहेत त्या देखील या ठिकाणी पुरवण्यात येत आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी जी तयारी मुंबई महानगरपालिकेकडून पाहिजे ती तयारी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।